चला तर मंडळी, आज आपण आहे ना झटपट बनवूया आलू प्याज पराठा। आता हे 2 बटाटे उकडून घेतले तर आणि हे 5 कांदे घेतले तर हे आता कापून घेऊ आपण। असा उभाच कापायचा, एकदम पातळ कापायचा बारीक करून। आता आपला कांदा कापून झालाय, आता हे बटाटे सोलून घेऊ आपण। आता हे बटाटे आपण खिसून घेऊ, ह्या कांद्यातच खिसायचे, कच्च्या कांद्यात। आता हे बटाटे खिसून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये हा लसूण टेचून घेतलाय, हा पण याच्यामध्ये टाकू आपण। आता ही कोथिंबीर कापून घेतली, ही पण याच्यात टाकू। हा चाट मसाला आहे, हा पण याच्यात टाकायचा। हे चिली फ्लेक्स पण आपण याच्यात टाकू। हा शाही गरम मसाला आहे, हा पण थोडासा टाकायचा याच्यामध्ये। लाल मिरची पावडर 1 चमचा टाकली। किचन किंग मसाला अर्धा चमचा टाकले। याच्यात मीठ आताच टाकायचं नाही, कारण मीठ टाकल्यावर याला पाणी सुटतं, म्हणून मीठ आपण नंतर टाकू। हा थोडा पावभाजी मसाला टाकायचा। हे अर्धा चमचा धना पावडर टाकली। ही अर्धा चमचा हळद टाकली। पोट खराब होऊ नये म्हणून हा ओवा टाकायचा त्याच्यात थोडासा। हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं असं एकदम मिक्स करायचं सगळं। आता इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ मळून घेतलंय। असं लाटून घेऊ थोडंसं आधी। असं भरायचं त्याच्यात, असं पांगून। आणि याच्यावरून थोडंसं मीठ टाकायचं, मग लाटूस तो त्याला पाणी सुटत नाही। तर हे असं उंडा करून घ्यायचा याचा। असा उंडा करायचा। याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं। आता हे लाटून घेऊ, असं हलका हलका लाटायचं, नाही तर कांदा बाहेर निघेल त्याच्यातून। असं हलक्या हाताने लाटायचं। आता आपला पराठा लाटून झाला, थोडा तवा गरम झाला की त्याच्यावर टाकू आपण। आता आपला तवा गरम झाला, याच्यावर थोडंसं तूप टाकू आपण अगोदर, आणि मग पराठा टाकू। हा काय पराठा याच्यावर टाकला। आता आपण त्याला अजून कढईने तूप टाकू थोडंसं। तूप जास्त टाकलं का असं मऊसूत होतो आणि कडक होतो। आता हे पराठा आपला इकडच्या अंगाकडून चांगला भाजलाय। आता असा पलटी करायचा, हे बघा एकदम छान भाजला। आता परत असं तूप सोडायचं कढईने। तर आपला प्याज आलू पराठा तयार झाला, हे बघा। आता एकदम मऊ झाला आणि खुसखुशीत पण झाला।